लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा त्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आता लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्या महिलांकडे हे 2 कागदपत्र नसतील त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे 4200 रुपये त्यांना भेटणार नाहीये। आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। ज्या महिलांकडे 2 कागदपत्र नसतील अशा महिलांना आता 4200 रुपये मिळणार नाही, ते देखील पुढचे जे हप्ते असणार आहे ते सुद्धा त्यांना मिळणार नाही। आता कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे ते आपण सर्वात अगोदर बघूया। लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हप्ता भेटतोय, पण जर हे 2 कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला आता यापुढे हप्ताही भेटणार नाही आणि हे जे आत्ताचे 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला मिळणार नाही। म्हणून जाणून घेऊया की कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे ते लगेच तुम्हाला सादर करावे लागतील। ते बघूया कोणकोणते ते डॉक्युमेंट आहे। सर्वात अगोदर तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेचं एक मोठं अपडेट समोर आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना ही 2 कागदपत्र सादर करावे लागतील। ज्या महिलांकडे 2 कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचा हप्ता अजिबात मिळणार नाही। आपणास ठाऊक आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत 2,40,00,000 महिलांना आतापर्यंत त्यांनी अर्ज भरलेला आहे। त्यांचे अर्ज अप्रूव्ह म्हणजेच मंजूर सुद्धा झालेले आहेत बरं का। आता त्यांचे अर्ज मंजूर सुद्धा झालेले आहेत, परंतु काही किरकोळ महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहे, म्हणजेच ते अर्ज आता रिव्ह्यू मध्ये दाखवत आहे। त्यांचे अर्ज लवकरच मंजूर होतील, म्हणजे त्यांचे सुद्धा अर्ज लवकरच मंजूर करण्यात येणार आहे। परंतु आता मात्र ज्या ज्या श्रीमंत महिला होत्या त्यांनी सुद्धा या योजनेचा फॉर्म भरला आहे, तर त्यांना आता या योजनेचा फॉर्म भरत असताना त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे। अशा महिलांना योजनेतून वळवण्यास सुरुवात केली जाणार आहे। ही योजना फक्त आणि फक्त गरीब महिलांसाठी होती, परंतु काही श्रीमंत महिलांनी अनेक मध्यमवर्गीय महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला आहे आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांनी पैसे देखील त्यांच्या खात्यात जमा केले आहेत। त्यांना सुद्धा आता हे पैसे जमा करावे लागतील, त्यांच्याकडून आता वसुली सुद्धा करण्यात येणार आहे। आता त्या योजनेच्या बाबत ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला आहे, जे श्रीमंत बहिणी आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे, ज्या मध्यमवर्गीय बहिणी आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरले आहेत। आता त्यांना साहेबांनी कसं सूचना देऊन टाकली, आता राज्य शासनाने खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे ही 2 कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच महत्त्वाचं आहे। जर हे 2 कागदपत्र तुमच्याकडे म्हणजे 2 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला इथून पुढे योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं होतं की जर लाडकी बहिणींनी आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं तर आम्ही योजना पुढील 5 वर्ष चालूच ठेवणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती। ही योजना कधीही बंद पडू देणार नाही, ही सुद्धा मोठी घोषणा त्यांनी केली होती। आता काय ते कागदपत्र असणार आहे, कोणाला ते कागदपत्र जमा करावं लागणार आहे यावर मोठी माहिती बघू शकता। आणि सोबतच जर तुम्ही आमचे हात बळकट केले, लाडक्या बहिणींनी आमचे हात जर बळकट केले, आम्हाला जर ताकद दिली तर आम्ही 1500च्या ऐवजी 2000 रुपये देऊ, 2000च्या ऐवजी 2500 देऊ, 2.5चे आम्ही 3000 सुद्धा करणार, हे सुद्धा त्यांनी आचारसंहिता चालू असताना त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं। त्याचप्रमाणे शासनाने आता 1500 रुपयावरनं हा हप्ता आता 2100 रुपयावर केला आहे। बघा आता 1500च्या ऐवजी तुम्हाला 2100 रुपये जे भेटतंय ते आता जे त्यांनी आचारसंहिता चालू असताना बोललं होतं त्यावरूनच तुम्हाला आता 2100 रुपयाचा हप्ता मिळतोय। काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे हप्ते महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता काल संध्याकाळपासून 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुद्धा झालेले आहे। आता कोणते ते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो। इथं बघू शकता तुम्ही। तर या 10 जिल्ह्यांची त्यांनी कसं निवड केली, जिल्ह्यांची लोकसंख्या जर कमी असेल म्हणजे या 10 जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे त्या जिल्ह्यांना सर्वात आधी पैसे वाटप केले आहे। बघा सर्वात कमी लोकसंख्या असलेले 10 जिल्हे शासनाने निवडले आणि त्या ठिकाणी 30 लाख महिलांना
आत्तापर्यंत त्यांच्या बँक खात्यात 2100 रुपयाचा हप्ता जमा करण्याला सुरुवातसुद्धा केलेली आहे. बघा, तर राज्य सरकारने याला योजनेला सुरुवात करून 2100 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याची सुरुवातसुद्धा केलेली आहे. आता तुम्हाला देखील, तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटले असतील. हे 2 कागदपत्राबद्दल पण आपण जाणून घेऊया, कोणकोणते ते 2 कागदपत्र लागणार आहे. पण या जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल आणि जर तुम्ही ते 2 डॉक्युमेंट जमा केलं नसेल तर तुम्हाला सुद्धा मोठी अडचण येणार आहे. ती अडचण तुम्ही दुरुस्ती करण्यासाठी आत्ताच्या आत्ता तुम्हाला हे 2 कागदपत्र जमा करावेच लागणार आहे. ठीक आहे. आता अनेक महिलांचे त्या ठिकाणी कमेंट करत होत्या की आम्ही तर त्या जिल्ह्यात राहतो परंतु आम्हाला पैसे आलेच नाही. बघा, तुमची कमेंट येते की सर आम्ही या जिल्ह्यात राहतो तरी देखील आम्हाला पैसे आले नाही. तर हे 2 कागदपत्र तुम्ही जमा केले नसेल म्हणून तुम्हाला आत्तापर्यंत पैसे आले नसतील. तर आता अशा महिलांसाठी या जिल्ह्याच्या नावे सुद्धा तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ते जिल्हे दाखवतो, त्या जिल्ह्यांचे नाव सुद्धा तुम्हाला सांगतो. या जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहे. ठीक आहे. तर महिलांची तक्रार करत होत्या की आम्हाला पैसे आलेले नाही. तर ज्या महिलांनी फॉर्म भरत असताना जी डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहे त्या डॉक्युमेंटचे पुनर्पडताळणी चालू आहे. बघा, आता तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केले आहे त्याचं पुनर्पडताळणी चालू आहे. ठीक आहे. रिचेकिंग चालू आहे. ओके. ज्या महिलांचे चुकीचे फॉर्म भरले, चुकीचे कागदपत्र सादर केली, अशा महिलांना याचा मोठा फटका बसतोय. तर बघा, या 10 जिल्ह्याची तर मी नाव सांगतो, ते 2 कागदपत्र कोणतं लागणार आहे ते सुद्धा सांगतो आणि 10 जिल्ह्याचे नाव सुद्धा सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप झाले. ठीक आहे. आता इथं बघू शकता. परंतु त्यापूर्वी माझ्या सर्व बहिणींना, माझ्या सर्व माता भगिना, सर्व ताईंना नम्र विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना व्हिडिओमध्ये रमून जाता आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करणं विसरून जाता. म्हणून आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक करून टाका. तुमच्यासाठी जे नवीन अपडेट येत असतं सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगत असतो. आणि या चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून जी पण नवीन अपडेट येईल लगेच पाहण्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जी पण नवीन माहिती येईल ती लगेच तुम्हाला पाहायला भेटून जाईल. आता बघूया अपडेट काय आली आहे. साहेबांनी 2 कागदपत्र कसं सांगितलं आणि कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक मोठी बातमी सुद्धा देतो की केवळ लाडकी बहीण योजनेवरच विसरून राहू नका. शासनाच्या अनेक योजना येत आहे, त्यातून लोक लाखो रुपये कमवत आहेत. तुम्ही सुद्धा शांत बसू नका. लाडकी बहीण योजनेसोबतच विश्वकर्मा योजना असेल किंवा लखपती दीदी योजना असेल, असे अनेक योजना आहे ज्यातून मोफत सायकल मिळत आहे, मोफत स्कूटी मिळत आहे. मुलींच्या नावाचे 1 लाख रुपये ठेव शासनाकडून दिली जात आहे. मोफत शिलाई मशीन सुद्धा दिली जात आहे. तुम्हाला माहिती आहे मोफत शिलाई मशीन सुद्धा देण्यात येत आहे आणि त्यावरच तुमच्या रोजचा स्वयंपाक करण्यासाठी सोलर किट सुद्धा मिळत आहे. बघा, तुमच्या रोज स्वयंपाक करतात तेव्हा तुम्हाला एक सोलर किट सुद्धा देण्यात येणार आहे. जर या योजना तुम्हाला ठाऊक नसतील आणि जर या योजनेबाबत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक सर्वात मेन म्हणजे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमच्यासाठी जी पण नवीन योजना येते सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणून व्हिडिओला लाईक करून घ्या. सर्व योजनेबद्दल मी अपडेट देत राहतो. ठीक आहे. आता बघूया कोणकोणते ते कागदपत्र आहे आणि कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप झाले. सर्वात अगोदर बघूया कोणते ते जिल्हे आहेत ज्यामध्ये पैसे वाटप सुरू आहे. आता सर्वात प्रथम जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे. आता ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी नक्की त्यांचा फॉर्ममध्ये त्रुटी आहे. त्यांची डॉक्युमेंट सादर करताना ही 2 डॉक्युमेंट सादर केलेले नाहीत. आता त्यांना नव्याने 2 डॉक्युमेंट दाखल करावे लागतील. आता कोणते ते दाखल करावे लागतील ते मी पुढे तुम्हाला सांगतो, पण सर्वात अगोदर पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. ठीक आहे. 2 कागदपत्र सादर करावेच लागतील त्यांना. ठीक आहे. दुसरा जिल्हा म्हणजे गडचिरोली. विदर्भातील असणारा जिल्हा गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप सुरू आहे. ठीक आहे. आणि तिसरा जिल्हा म्हणजे हिंगोली. हिंगोलीमध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे आले असतील. आणि तिसऱ्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. आता बघूया चौथा जिल्हा कोणता, यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. चौथा जिल्हा म्हणजे वाशिममध्ये. ठीक आहे. वाशिममध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे वाटप झालेले असतील. 5वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे
सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, आता इथं बघू शकता 6वा, 7वा आणि 8वा जिल्हा म्हणजे वर्धा, गोंदिया आणि रत्नागिरी. कोकणातील रत्नागिरी जिल्हा म्हणजे 6वा, 7वा, 8वा या जिल्ह्यात जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे वाटप झालेले आहे. आणि नंदुरबार जिल्ह्यात जरी राहत असाल तरी देखील खानदेशातील नंदुरबार आहे. आणि शेवटचा आहे धाराशिव, म्हणजे पूर्वीचा सर्विस्व नाव होतं उस्मानाबाद, त्याला आता धाराशिव करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप होत आहे. ठीक आहे, आता बघा सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशी, भंडारा, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी, नंदुरबार आणि धाराशिव. आता तुम्ही म्हणाल की बाबा हे 10 जिल्हे त्यांनी कशामुळे सिलेक्ट केले, तर त्यावर बघू शकता, त्यावर अपडेट काय आहे की हे 10 जिल्हेच का त्यांनी सिलेक्ट केले, या 10 जिल्ह्यांमध्येच पैसे वाटप का होत आहे. तर या 10 जिल्ह्यातील लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जात आहेत. तर काल सकाळी 6 पासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत या 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. त्यानंतर उर्वरित जे 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यातल्या महिलांना पैसे दिले जातील. आणि तिसऱ्या दिवशी जे उर्वरित 16 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्या सोडून टोटल एकूण 36 जिल्हे अशा प्रकारे नियोजन त्यांनी केलेले आहे. आता हे सर्व 36 जिल्ह्यांना पैसे वाटप होणार आहे. कोणी या योजनेपासून वंचित राहणार नाही, सर्वांनाच पैसे मिळणार आहे. ठीक आहे, उद्या नक्की कोणत्या महिलांच्या खात्यात किंवा आज सायंकाळी 6 नंतर कोणत्या उर्वरित 10 जिल्ह्यात असतील हे सुद्धा माहिती आम्ही लवकरच आज दुपारी 12 वाजेपर्यंत टाकू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला लगेच समजून जाईल की लगेच व्हिडिओ तुम्हाला टाकतो की उद्याचा कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे किंवा आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते वाटप होतील. ते कोणते 10 जिल्हे राहणार आहे ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तो व्हिडिओ टाकला का लगेच तुम्हाला पाहायला भेटून जाईल. आता बघूया कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे ते सर्वात इम्पॉर्टंट. हे डॉक्युमेंट जर जमा केलेले नसतील तर तुम्ही या 10 जिल्ह्यात जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार नाही. सर्वात अगोदर बघूया कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे. आता बघूया की कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सादर करावे लागतील, त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत पैसे भेटलेले नसतील. 2 डॉक्युमेंट आपल्याला सादर करायचे आहेत. तुम्हाला आठवत असेल की आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपण हमीपत्र भरून दिलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरत असताना हमीपत्र तुम्ही भरलेलं असेल. आपण सांगितलं होतं की आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती म्हणजे माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न कुटुंबातील जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांचे रेशन कार्डवर ज्यांचे नाव आहे त्या सगळ्या माणसांचं मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही. आपण त्या ठिकाणी हमीपत्र लिहून दिलं होतं, गॅरंटी दिली होती. परंतु अनेक महिलांनी ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. आणि या एक प्रकारचा स्कॅमच आहे, म्हणजे एक प्रकारचा फ्रॉडच आहे. तर अशा महिलांकडून आता पाठीमागच्या पैशांची तर वसुली लावली जाईल, सोबतच आता त्यांचा पुढचा हप्ता सुद्धा मिळणार नाही. तर आता हे शासन ठरवणार. तर कसं आहे बघा, शासनाकडून तुमचं बँक अकाउंटची सगळी माहिती आहे. तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये शासनाने संजीव गांधी निराधार योजनेचे विषयी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल वरतील माहिती जाहीर केली होती. तुम्हाला माहिती आहे संजीव गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून याच्या पोर्टलवरनं ही माहिती गोळा करण्यात आली होती. तुमच्या फॉर्ममध्ये तुमच्या नावापुढे तुमच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय की नाही हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट नमूद दिलं होतं. आणि आता ज्यांच्या नावापुढे होय असेल हो त्यांना संजय गांधीचे 1500 रुपये मिळत आहे. अशा प्रकारच्या महिलांना इथून पुढे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. शक्यता तर अशी सुद्धा आहे पाठीमागील त्यांचे जे 7,500 रुपये मिळाले तर ते सुद्धा त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. आता पहिलं जे तुमचं डॉक्युमेंट होतं ते म्हणजे तुम्ही 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तरच तुम्हाला त्या योजनेचा फॉर्म भरला असेल आणि पैसे तुम्हाला भेटत असतील. तर पुढे बघा माहिती काय आली आहे. तर अशा महिलांकडून संजय गांधी निराधार योजनेचे पुढचे हप्ते येणार आहे ते पुढचे हप्ते थांबवले जातील. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पण हप्ते थांबवले जातील आणि संजय गांधी निराधार योजनेचे पण हप्ते थांबवले जातील. अशा महिलांनी ज्यांनी सरकारला धोका दिला त्यांच्यासाठी खूप वाईट आहे. त्यांनी डबल हप्ता घेतलेला आहे, संजय गांधी निराधारचा पण घेतला आणि लाडकी बहीणचा पण घेतला. अशा महिलांना आता पुढे त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे पण पैसे बंद होतील आणि लाडकी बहीण योजनेचे पण पैसे बंद होणार आहे. आता पुढचं जे एक मेन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट येतं ते म्हणजे
इन्कम टॅक्सचा फॉर्म, एक फॉर्म देखील तुम्हाला माहीत होता की इन्कम टॅक्स तुमच्या कुटुंबामध्ये, ठीक आहे, तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरते, तुमचं नवरा असो, तुमचं सासरा असो किंवा तुमची सासू असू द्या, जर तिने कधी इन्कम टॅक्स भरला असेल तर अशा देखील कुटुंबांना अजिबात अधिकार नाही की तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी हप्ता मिळावा. म्हणजे यांना सुद्धा हप्ता देण्यात नाही ज्यांनी इन्कम टॅक्सचा फॉर्म भरला असेल. म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये असं कोणी व्यक्ती असेल ज्यांनी इन्कम टॅक्सचा फॉर्म भरला असेल, त्या व्यक्तीला देखील आता लाडकी बहीण योजनेचा पैसे मिळणार नाही. म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणी व्यक्ती असेल त्यांनी इन्कम टॅक्स भरला असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार नाही. असं हे 2 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. जर यामध्ये जर तुमचं काही त्रुटी असेल तर ते त्रुटी तुम्ही दुरुस्ती करून घ्या, तरच तुम्हाला लाडकी बहिणींचा 2100 रुपयाचा हप्ता म्हणजे 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहे. जर तुमचं याबद्दल काही असेल, शासन याची पडताळणी करत आहे. पडताळणीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमचे लाडकी बहीण योजनेपासून अपात्र ठरणार आणि वसुलीसुद्धा तुमच्याकडनं केली जाणार आहे. असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. जे नवीन अपडेट येईल लगेच तुम्हाला पाहायला भेटून जाईल. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.